म्हणजे बजेटचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर ही मूर्ती 50,000ला बुक आहे. ओके. जे गणपती बाप्पांचे पप्पा हां त्याच्या 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत मूर्त्या असतात. ही कांतारा कुठली कांतारा पिक्चर मध्ये त्याच्या अंगात आल्यावर जसं त्याच्या मागे दाखवलं हा बुक झालेला आहे. हा जाणार आहे सुरतला. सुरत उरणवाले पनवेलवाले अलिबागवाले ज्या जवळचे कस्टमर असतात ना ते मूर्त्या घ्यायला डायरेक्ट इकडे येतात. ते वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आपण आलोय जोयामधील कुणाल आर्ट्स येथे. बघू शकता हा त्यांचा असा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो असा पहिला व्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पांच्या प्राईससुद्धा सांगणार आहोत. कारण की खूप कमेंट्स येतात की बाप्पांच्या प्राईससुद्धा सांगा. तर आपला हा पहिला असं व्लॉग असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण बाप्पांच्या प्राईससुद्धा रिव्हील करणार आहोत. तर आपला गणपती सिरीजचा 35वा पार्ट आहे. आणि जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन त्यांच्या बाप्पा बघूया. तर आपल्यासोबत आहेत कुणाल पाटील जे काही ऑनर आहेत या वर्कशॉपचे. नमस्कार दादा. नमस्कार सर. आपल्याकडे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत बाप्पा मिळतात? आपल्याकडे 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत मूर्त्या असतात. ओके. म्हणजे आपण दादांच्याच पाठीमागे बघू शकता एक 9 फुटाची मूर्ती आहे. जशी कस्टमरची डिमांड असते कस्टमाइज करून बाप्पा मिळेल तर तसं भेटतं का आपल्याकडे? हो. जसं कस्टमरला पाहिजे असतं म्हणजे भक्तांना पाहिजे असतं त्या प्रकारे आम्ही त्यांना बनवून देतो. पेंटिंग ज्वेलरी काय असेल ते सर्व कपडा वगैरे लावून. मग आपल्याकडे किती व्हरायटी आहेत बाप्पांचे? किती मॉडेल आहेत? मॉडेल बघायला गेला तर 150-200च्या आसपास असतील प्रत्येकी म्हणजे वेगवेगळे पॅटर्नमध्ये. ओके. अशा प्रकारे आहे. तर आपल्याला दाखवाल का थोडे गणपती आपण असं कोणत्या कोणत्या यंदाचे नवीन मॉडेल आहेत ते? नवीन म्हणजे मोठ्यामध्ये बघू शकता विठू माऊली स्वरूपात आहेत. ओके. तिकडे शंकर भगवान मृदुंगवाली आहेत. ओके. त्या साईडला ना तिकडे शंकर भगवान. अच्छा. ही शंकर भगवानवाली. ही किती फुटाची आहे दादा? ती 7 फूट आहे. 7 फूट. ओके. आणि इकडे पण मला मोठ्या मोठ्या दिसत आहेत. मोठ्या आहेत. ही कोणती आहे दादा? कुठली? ही ॲक्च्युली ना खूप मोठी मूर्ती आहे. ती येत पण नाही माझ्या कॅमेऱ्यात. ती बघा. ही कोणती आहे दादा? तिच्या हातात गदा आहे म्हणून तिला आम्ही गदावाली बोलतो. पण ती मुंबईचं एक मोठी मूर्ती आहे मंडळाची. ती यावर्षी नवीन बनवली. या मूर्तीची प्राईस काय असणार आहे? ही मूर्ती मंडळासाठी गेलेली आहे. मुंबईमध्ये एक मंडळ आहे त्या मंडळाची आहे. त्यांचा म्हणजे अशी इच्छा आहे की तुम्ही जी कराल तशी करून द्या म्हणजे बजेटचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर ही मूर्ती 50,000ला बुक झालेली आहे. ओ माय गुडनेस. तर मग आता बघू कशी होते. जर तुम्ही परत फेरी होत असेल तुमची तर या आणि आपण कशी तयार होते ती तुम्ही बघा. ओके. नक्कीच दादा. ही मुंबईच्या मंडळाने मूर्ती बुक केलं आहे आणि 50,000 रुपये तब्बल देऊन बुक केलं आहे. म्हणजे तशी त्यांचे इश्यू काहीच नाही. तुमच्या इच्छेची जशी असेल तशी बनवून द्या कडक. ओके. ओके. आणि आता ही कोणती आहे आपण पुढे पाहतोय? ही कांतारा. कुठली? कांतारा पिक्चर. ओ माय गुडनेस. म्हणजे ट्रेंडिंग आहे यंदाची. ट्रेंडिंग आहे. कांतारा लुक दिलाय. ही किती फूट असणार आहे? ही आहे 7 फूट. 7 फूट. ओके. कांतारा लुक मध्ये दिलेला आहे. हा. हे खाली आपण नंदी सुद्धा बघतो एकदम ॲग्रेशन वाला. कांतारामध्ये जसं त्यांच्या मागं हे आहे कांतारामध्ये त्याच्या अंगात आल्यावर जसं त्याच्या मागं दाखवलं बनवलं आहे. त्याच्या फक्त ते हे धोतर नेसवलं त्याला म्हणजे ते ऑड नको वाटायला म्हणून. हां. बरं बरं बरं. आणि वरती ते हे सुद्धा आपण बघतोय बघा. खूपच असं अट्रॅक्टिव्ह दिसते आणि पूर्ण अशी डिटेलिंगवाली आहे. ही प्रभावळ सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते. कांताराची काय प्राईस असेल? ही मूर्तीची प्राईस हे म्हणजे कोकणात जाणार आहे मूर्ती. सातारा सांगल्या साईडला. ते म्हणजे माझे 3 वर्षापासून मूर्ती नेतात म्हणून त्यांचं म्हणजे मंडळ पण छोटं आहे. ते दरवर्षी येतात. दादा असं आहे दादा तसं आहे. तरी पण मी असं म्हणजे त्यांना काय अजून नाराज करत नाही. अजून त्यांना अजून पैशांचं काहीच बोललेलो नाही आहे या मूर्तीबद्दल तरी. ओके. यानंतर येऊ तेव्हा आम्ही काय असेल ते डिस्कस करणार. ओके. म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस असं म्हणू शकता आपण. कारण की त्यांनी ही गणपतीची मूर्ती आहे ना ती बुक केलेली आहे त्यांच्या नावावरती पण तिचा अजून व्यवहार झाला. तो सिंह फर्निचर आहे. ओके. 2 आहेत त्याच्यात. आहे काय? अच्छा. दोन्ही सेम आहेत का? सेम मध्ये आहेत. हे किती फूट आहे ते? मध्ये हे आहेत 5.5 फूट. अच्छा. हे 5.5 फुटाचे सिंह फर्निचरमध्ये सिंहासन राजा पद्धतीत बसलेले आहेत. ते सर्व आहेत ते म्हणजे हे सेम ले गेलेले आहेत. ते आहेत आता 5 फूट आहेत. एक ज्वेलरी करून आहे आणि कपडे लावून आहे. ओके. एक विदाऊट ज्वेलरी एक कपडे लावून आहे. आता जो ज्वेलरी आणि कपडे करून द्यायचा आहे ना हा समजा आपल्याला ज्वेलरी विथ कपडे लावून द्यायचा आहे तर हा जाईल आपल्याला 30च्या आसपास जातो. 30 पर्यंत जातो. आणि तो जातो मग नुसता जर समजा ज्वेलरी वगैरे असेल ना तर मग 20 पर्यंत तो जातो पेंटिंग. ओके. ओके. खरंच इथं खरोखर अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतात. कारण की यंदा ना खूप प्राईस वाढलेले आहेत परंतु कुणाल आर्ट्समध्ये आपल्याला क्वालिटी
प्लस प्राईस जी नेहमीच अशी डिफरंट पाहायला मिळते. Okay, आणि या साईडला हा आहे चिंतामणी. ओके, हा किती फूट? हा थोडा मोठा वाटते. 7.5 फूट आहे चिंतामणी. अच्छा, 5.5 फुटाचा चिंतामणी. 7.5. प्रभावला आहे त्याची बॅकग्राऊंड बाजूला. हा बरोबर. आणि हा पण चिंतामणी आहे, तो पण चिंतामणी आहे. ओके, हा प्रभाव लावून 7.5 फुटाचा हा, चिंतामणी 7.5 आहे फुटाचा. आणि ते 6 फूट होतो ते प्रभाव. 6 फुटाची अशी आहेत. आणि हा कोणता? 10,000 अट्रॅक्टिव्ह वाटते मला. सिंह डबल सिंहवाला. राजा. ओके, हा मंडळी आला ना, फक्त सफेदच मारलाय पण एवढा म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतो ना गणपती बाप्पा. खरंच खूप म्हणजे इथं ना पूर्ण व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. किती फूटवाले बाप्पा आहेत? हे मूर्ती आहेत 1.5 फुटामध्ये, 18 इंचामध्ये असतात त्या. ओके. 1.5 फूट आहे. हे घरगुती मांडण्यासाठी? घरगुती मांडण्यासाठी, ज्यांचे म्हणजे जास्त मोठी मांडत नाही त्यांच्यासाठी 1.5 फुटाची साईज असते. हा. म्हणजे ज्यांचे घर छोटे असतात किंवा मोठी माणसं घरात नसतात, म्हणजे हा. आपल्यासारखी मुलं, मग ते छोट्या मूर्त्या जास्त मांडतात. ओके, खूप छान आहेत या. आणि हा कोणता आहे? लालबागचा राजा आहे का? लालबागचा राजा. त्याच्या प्रभाव नाही मागं? प्रभाव लावायचे आहे त्याला, ते निकेड आहे त्याला, प्रभाव वगैरे सर्व आहे. ते कोणता दिसत? तो वाला? तो हा वाला माऊली आहे. अच्छा, ओके. हा पण माऊलीचाच अवतार आहे एक. ओके, तिरुपती टाईप आहे अच्छा. ते. तो कोणत्या? मागचा एकदम भारी हा वाटतो. जय मल्हार आहे. ओ माय गुडनेस, एकदम म्हणजे त्या बाप्पाचे ना तुम्ही हात बघू शकता, एकदम असे मल्हार आहे. आता- हवेमध्ये पूर्ण दिसतात. हात आहे ना, तो तलवार आहे त्याच्या हातात, ती लावायची आहे फक्त. ओके, बरोबर आहे. आणि मागचा लालबागचा राजा आहे. ओके, आणि तो कोणता? तो यंदा सध्या ट्रेंडिंग वर जे 2-3 वर्ष चालू चौरंग, चौरंग ना, तो चौरंग. ओके, सो खूप आपल्याला ना इथं अट्रॅक्टिव्ह अशी बाप्पा पाहायला मिळतात आणि गोड क्यूटवाले. ह्या बाप्पाची जी गादी फक्त आहे ना, ही बघा पूर्ण अशी बाप्पाच्या गादीला ना अशी फुलं आपण पाहतोय की खूपच सुंदर दिसते. आणि जो शेल्याला जो पेंट केला ना त्यांनी, एकदम असा रेखीव आणि अट्रॅक्टिव्ह ही पेंट पाहायला मिळते आपल्याला. खूपच अशी क्वालिटी पाहायला मिळते आपल्या कुणाल आर्ट्समध्ये. पुढे सुद्धा बाप्पा आहेत, त्याला आपल्याला दादा दाखवणार आहेत पुढे कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा आहेत ते. आणि या साईडला त्यांचं काम चालू असतं, इकडे पेंटिंगला वगैरे चालू असतं. आता सध्या त्यांचे वर्कर्स गेलेत कारण की लंच ब्रेक झाला आहे. आणि इकडे त्यांच्या चक्रीवरती त्यांचं काम चालू असतं, म्हणजे जसं की शेडिंग वगैरे इकडे सर्व चालू असते ना. हा, आणि हे पण दादा किती फुटवाले आहेत बाप्पा? हे 12 इंच 1 फुटात आहेत. ओके, सर्व तेच आहेत का हे साईज? सर्व तीच आहे. ते 12 इंचामध्ये ते जास्त पुणे साईडला ह्या मूर्त्या जातात आमच्याकडून. ओके ओके. पुणे, नाशिक तिकडे जास्त करून 1 ते 1.5 फुटामध्येच मूर्त्या मांडतात. क्वचित मूर्त्या असतात की ते 2 फुटाच्या आसपास मांडतात, म्हणून ओके, ते ओके. त्यांची ऑर्डरचं काम चालू आहे पुणे आणि नाशिकचे. अच्छा, हे पुणे साईडचे बाप्पा आहेत का? म्हणजे आता हे जाणार आहेत गणपती बाप्पा सर्व पुणे आणि नाशिक साईडला. हे मांडायचे बाप्पा आहेत ना हे? हां. ओके, कारण की काय माहिती आहे का, हे बघा हे जे बाप्पा पाहतो ना आपण, ते एकदम असे क्यूट वाटतात. म्हणजे जसे आपण ते शोसाठी जसे नेतो ना बाप्पा फक्त घरात ठेवायला, तसे एकदम क्यूट बाप्पा वाटतात. त्यांची पेंटिंग पण एकदम जबरदस्त पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते. हा एक नवीन आर्टिकल आहे ना यंदाचा? हां, म्हणजे मोर कृष्णामध्ये फक्त हातात बासुरी दिलेली नाही आहे. ओके. हातात माखन दिलं आहे आणि मोराच्या बाजूला बसवलं. तर वृंदावन पॅटर्न टाईप, म्हणजे वृंदावनचे ओके. मोर वगैरे. ही आहे गौराई या वर्षीची, जशी विशाल सर शिंदे साहेबांनी केली होती ना सरांनी, तशामध्ये त्या पॅटर्नमध्ये आहे गौराई. ह्याची ना मेन म्हणजे मला जी गोष्ट आवडली आहे, तो देवीचं फर्निचर बघा, एकदम असं मार्बल टाईप दिसतं, असा व्हाईट आणि गोल्ड मार्बल टाईप. आणि एक अतिशय सुंदर आणि रेखीव अशी देवी पाहतोय आपण. एका साईडला बसलेली आहे आणि एका साईडचा जो हात आहे ना देवीचा, या साईडला आपण पाहतोय. आणि देवीची जी साडी जी वर्क केली आहे ना, ती बघू शकता तुम्ही. डार्क पिंक कलरमध्ये देवीचा साडीचा कलर आहे आणि त्याच्यावरती ना गोल्ड आणि ब्लॅक असे ठिपके लावले, त्याच्यामुळे खूपच ते सुंदर असं दिसतंय. बुट्टी. आणि एकदम शांतपणे अशी देवी बसलेली आहे. सुंदर अशी देवीची इथे लिखाई पाहतोय आपण, जे की छोटूसा असा फ्यूल एकदम क्यूट दिसतोय. आणि देवीच्या गाळ्यामध्ये आपण ज्वेलरी पाहतोय, बघू शकता. ही आहे ना, ही हार आहे ना, हा खूपच असा अट्रॅक्टिव्ह वाटतो. जसे अगोदरपासून जे पिढ्याने पिढ्या जसं चाललेला जसा जो हार असतो ना, त्याची आपल्याला आठवण करून दिसते. छोटीशी अशी ठुशीसुद्धा पाहायला मिळते देवीच्या गळ्यामध्ये आपल्याला. आणि छोटीशी अशी नट, एकदम अशी क्यूट आणि प्रॉपर लुकवाली अशी देवी पाहायला मिळते आपल्याला. आता आपण पाहतोय चिंतामणी बाप्पा. दादा हा किती फुटाचा असणार आहे? 6 फुटाचा चिंतामणी. 6 फुटाचा चिंतामणी. आणि याची काय प्राइस असणार आहे दादा? हा जातो 26 पर्यंत. 26 पर्यंत. आणि याच्यामध्ये सांगा आपल्याला काय काय जसं वर्क वगैरे केलं आहे. याच्यासाठी आता याच्यात आपण ओरिजिनल कपडे लावलेले आहेत. ओके. डिटेलिंग वगैरे कामामध्ये कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे तडजोड केलेलं नाही त्याच्यात. म्हणजे राहू दे, दिलखुलास काम. हां, पूर्ण प्रॉपर काम मिळेल. त्यामुळे मेहनत घेतलेली आहे तेवढी त्या मूर्तीसाठी, म्हणून एवढा. हां, ती दिसतेच आपल्याला डिटेलिंग, म्हणजे प्रॉपर डिटेलिंग पाहतोय आपण. जी प्रभावल वगैरे पाहताना खूपच सुंदर अशी दिसते. आणि तेव्हा राजदंड पण त्यांनी लावलेला आहे, बघू शकता. आणि दोन्ही साईडला लोड वगैरे पूर्ण. हा बुक झालेला आहे का बाप्पा? हा बुक झालेला आहे. हा जाणार आहे सुरतला. सुरतला. ओके, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील दादांचे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर सुद्धा पोचतात. दादा आपण कुठे कुठे बाप्पाच्या मूर्त्या पोचवल्यात? आता
कर्नाटकला गेलेल्या आहेत आपल्या मूर्त्या. गेल्या महिन्यात कर्नाटकला गेल्या, 2 गाड्या गेल्या कर्नाटकला. पुण्याला जातात, नाशिकला जातात, गुजरातला देखील जातात, अजून म्हणजे खूप ठिकाणी जातात. आता सगळ्यांचीच नावं नाही घेऊ शकत, पण जातात तशा म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे बाहेर सुद्धा आपला डंका वाजतोय कुणाल आर्ट्सचा. दादा हा बाप्पा किती फुटाचा आहे? ही मूर्ती 6.5 फुटाची आहे. 6.5 फुटाची आहे का? काय काय दाखवलंय मूर्तीमध्ये, असं स्वरूप काय काय दाखवलंय आपल्याला? शंकरदेवाच्या अवतारात ही मूर्ती आहे. ओके. जे गणपती बाप्पांचे पप्पा हा त्याच्यामध्ये आहे. ती आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता, वरती गंगामाता आहेत. हा मूर्ती आता जसे केस खूप लांब अशी दाखवत, जशी पेंटिंग केलेली मूर्ती ना ऑलरेडी माझ्या कारखान्यात दुसरी आहे. ओके जी पहिली झालेली ना ती अप्रतिम झालेली. त्या मूर्ती बघून ही मूर्ती बुक झालेली आहे. ओके. आणि मग पूर्ण चंद्र वगैरे ते म्हणजे काही कामाचं बाकी अजून आहे. म्हणजे त्याला असेंब्ली करणं बाकी आहे थोडं थोडं. थोडंसं ते नाग वगैरे आहेत ना, हे ते पूर्ण असे लावायचे बाकी आहेत. हा इथे आहे पकडा. ओके ओके. थोडं काम अजून बाकी अजून आहे. त्याला असेंब्ली करण्याचं बाकी आहे, पण तो आता जेवढा बाप्पा दिसतो ना एकदम मस्क्युलर असं बाप्पा वाटतंय. याची काय प्राइस असणार आहे दादा? हा जातो माझ्याकडून, हा 35,000ला गणपतीची मूर्ती book हा, कारण की झालेली तो आहे. दिसतोय तसा बाप्पा एकदम अट्रॅक्टिव्ह असा रेखीव आणि सुबक गणपतीची मूर्ती आपण पाहतोय. ही खूप छान आहे. ही बुक झालेली आहे का दादा? हा बुक झालेली. ही जाणार आहे कुर्ल्याला. ओके. कुर्ल्याला मंडळाची आहे. मंडलाचा गणपती आहे का? ओके. मंडलाचा गणपती कुर्ल्याला मूर्ती जाणार. ही 6.5 फुटाची आहे ना? 6.5. महादेव अवतारातली. बघू शकता या सर्व मूर्त्या आहेत ना, त्या रिटेलच्या मूर्त्या आहेत. ज्या मूर्त्या होत्या होलसेलच्या पूर्ण गाड्या भरून गेल्या, आता या सर्व घरगुती मूर्त्या आहेत. म्हणजे ज्या येतात आता जवळपासच्या गावातले उरणवाले, पनवेलवाले, अलिबागवाले ज्या जवळचे कस्टमर असतात ना, ते मूर्त्या घ्यायला डायरेक्ट इकडे येतात. ते त्यांच्या स्टॉलवरून वगैरे जवळपासून घेत नाही. त्यांना काहीतरी नवीन वेगळं पाहिजे असतं म्हणून ते इकडे येतात. तर त्या गिरायकांच्या या मूर्त्या आहेत. म्हणजे आता त्यांच्या पद्धतीने या पूर्ण आम्ही मूर्त्या Customize करून वगैरे. करू आणि त्याप्रमाणे त्यांनी जेवढ्या मूर्त्यांना टॅग टाकले त्या सर्व बुक आहेत. बाकी सर्व व्हायच्या अच्छा. बाकी ओके. म्हणजे जर त्या जर खालच्या जर आपण मूर्त्या बघतो त्याच्या सर्वकडे येलो टॅग आहेत, म्हणजे सर्व बुक झाल्यात का? आहेत. ज्या टॅगवाल्या आहेत त्या सर्व बुक आहेत. ओके. ही सुद्धा. बघू शकता. ओके ओके. म्हणजे या सर्व घरगुती माल आहेत का? घरगुती आहेत. ह्या सर्व आपल्या इथं व्हरायटी वेगवेगळ्या पाहायला मिळतात. बघू शकता प्रत्येक वेगवेगळ्या इथं डिफरंट स्टाईलचा बाप्पा आपण पाहतो, कारण की एवढी व्हरायटी आपल्या कुणाल आर्ट्समध्ये पाहायला मिळते. सो दादा यंदा काय टार्गेट असेल आपला, किती गणपतीच्या मूर्ती सेल करायच्या आहेत? टार्गेटचा तर एवढं काय नाही, कारण की टार्गेट मोठाच असतो दरवेळेला. पण टार्गेटच्या जवळपास गेलेलो आहे. आता या संडेपर्यंत बुकिंग बंद होईल बहुतेक. ओके. म्हणजे या संडेला आता अजूनपर्यंत गणपती आपल्याला एवढे दिवस असताना 1 महिना आहे आणि आता गणपतीची बुकिंग बंद होईल. म्हणजे खूपच मूर्ती यंदा तरी बुक झालेल्या दिसतात आपल्याला. काय म्हणाल, कसं चाललं यंदाचं सीझन? नाही ओके आहे सर्व. फक्त काय पावसामुळे पुरामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालेलं, पण ते केलं आम्ही कवर. थोडं पोरांनी पण मेहनत घेतली. बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व ठीक होईलच. आणि हे होते कुणाल दादा, आपले कुणाल आर्ट्सचे ऑनर. दादांसोबत गप्पा मारून छान वाटलं दादा.